मुंबईमधल्या 6 लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा आता नवा फॉर्म्युला ठरला असल्याचं बोललं जात आहे। भाजप 4 लोकसभा मतदारसंघामधून उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे। महायुतीमध्ये पूर्वी जो 3-3 जागांचा फॉर्म्युला होता तो आता भाजप बदलणार का अशी ही शक्यता वर्तवली जाते। 4 जागा भाजप लढणार असल्याचं कळतंय, तर 2 जागा या शिंदेंच्या सेनेला सोडल्या जातील। मुंबईतील लोकसभेच्या जागा वाटपावरून आता महायुतीमध्ये वादाची चिन्ह बघायला मिळतात। महायुतीमधल्या कुरबुरी सध्या समोर येताना दिसतायत। याविषयी बोलूयात। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून माहिती घेऊयात। ओम, काय नेमकी माहिती आहे? आता जो आधीचा फॉर्म्युला होता 3-3चा तो आता भाजप बदलणार असल्याचं दिसतंय। यामिनी जसजशा लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यात तसतसं महायुतीतल्या राजकीय घडामोडी आणि राजकीय वाटाघाटी अधिकाधिक वेगानं घडतायत असं दिसतंय। जी बातमी आपण देतोय की मुंबईतल्या 4 लोकसभा मतदारसंघांवर भारतीय जनता पक्षाकडून तयारी केली जाते आणि उर्वरित 2 मतदारसंघ हे शिंदेच्या शिवसेनेला दिले जातील। तर हे मतदारसंघ नेमके कुठले? तर उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई ज्या ठिकाणी सध्या भाजपचे खासदार आहेत, इथे भाजप आपल्या उमेदवारांना उतरवेल, त्यात कुठलीही शंका नाही। मात्र जी सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकसभेची सर्वाधिक चर्चिली जाणारी जागा आहे ती म्हणजे दक्षिण मुंबई। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघांवर भाजपनं आपला कब्जा अजूनही सोडलेला नाही। भाजपनं आपला जो दावा या मतदारसंघावर आहे तो अद्याप कायम ठेवलेला आहे। दक्षिण मुंबईतून आपला उमेदवार उतरवायचं हे जवळपास भाजपनं निश्चित केलं आहे। उर्वरित ज्या 2 जागा आहेत, मुंबई उत्तर पश्चिम जी गजानन कीर्तिकर यांची जागा आहे आणि दुसरी म्हणजे मुंबई दक्षिण मध्य जिथून राहुल शिवाळे हे विद्यमान खासदार आहेत, तर या 2 जागा शिवसेनेला सोडायच्या हे जवळपास आता निश्चित झालंय। मिलिंद देवरा यांनी जेव्हा काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हाच कुठेतरी या जागेबाबत चर्चा सुरू झाली होती की ही दक्षिण मुंबईची जागा नेमकी कोण लढणार। मात्र जी माहिती समोर येते त्यानुसार देवरा यांना शिवसेनेचे उबाठा गटाचे खासदार अनिल देसाई यांची जी मुदत संपते त्या जागेवर कदाचित राज्यसभेमध्ये एप्रिल महिन्यामध्ये पाठवलं जाऊ शकतं आणि त्या बदल्यामध्ये ही जागा भाजपला दक्षिण मुंबईची दिली जाऊ शकते। त्यामुळे जो महायुतीचा आणि मुख्यत्वे युती जेव्हा भाजप आणि शिवसेनेची झाली तेव्हा जो 3-3 लोकसभा मतदारसंघांचा फॉर्म्युला होता तो आता कुठेतरी बदलतोय आणि भाजप मुंबईतील 4 जागा आपल्या हातात ठेवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे, तयारीमध्ये आहे। त्या प्रकारची व्यवरचना सुद्धा भाजपनं आखली आहे हे आता जवळपास निश्चित झालंय। धन्यवाद ओम या सगळ्या माहितीसाठी।